नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. जातीपातीचे राजकारण न करता आम्ही शहराचा विकास केला. मिरजेत प्रभाग 6 मध्ये आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद. मिरजेत प्रभाग 6 मध्ये माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रचार रॅली काढून मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, सर्वच नगरसेवकांना समान निधी दिला. विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवित आहोत, त्यामुळे जनता आमच्या सोबत आहे. प्रभाग 6 मध्ये भाजपाकडून अल्लाबक्ष गडेकरी, अनिता कोरे, अल्लाबक्ष काझी आणि मुणेरा शरीक मसलत हे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आले होते. सांगली मिरज उपवन महानगरच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज वार्ड क्रमांक 6 मध्ये आम्ही प्रभात फेरीला इथे उपस्थित झालेलो आहोत. आमचे चारही उमेदवार मुनेरा अमीर कशील मसलत, सौ अनिता जयगुण कोरे, ॲडव्होकेट काजी अल्लाबक्ष रहमान गडेकरी, अल्लाबत इलाही हे आमचे चारही उमेदवार ह्या प्रचार फेरीमध्ये सामील झालेले आहेत. सगळे नेते मंडळी, सगळे महिला कार्यकर्ता आणि आपले युवा कार्यकर्ता सगळे इथे उपस्थित झालेले आहेत. आणि ह्या वॉर्डमध्ये आतापर्यंत कधीच आमचं कमळ खुललं नव्हतं, पण ह्या वेळेला आमचे चारही उमेदवार ह्या वॉर्डमध्ये बाजी मारतील आणि इथं कमळ खुलेल अशी मला आशा वाटते. आणि निश्चितच वातावरण त्या पद्धतीत झालेलं आहे. आज ह्या वॉर्डमध्ये काम करत असताना मी आमदार झालो तेव्हापासून आम्ही जवळजवळ 5 कोटीची कामं आम्ही केलेली आहे. त्याचं पत्रकही आम्ही काम जी केली कामं त्याची निहाय आम्ही इथं सगळ्या घरोघरी पोस्ट केलेलं आहे. याच्याचबरोबर मिरासाहेब दर्ग्यांचं काम करत असताना निश्चितच मला कोणी निवेदन दिलं नव्हतं, मला कोणी शिफारस माझ्याकडे केली नव्हती, पण मिरासाहेब दर्ग्यांचे सेवा करायची संधी मला मिळाली आणि जवळजवळ 3.5 कोटीचं काम मी मिरासाहेब दर्ग्याला केलं. याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी 100 कोटीचे फलक लागले, 10 कोटीचे फलक लागले, 20 कोटीचे फलक बॅनर पोस्टर लागली, पण त्याचा एकही पैसा कोणी इथं आणला नव्हता. आणि कालही मला वाटतं काही लोकांनी भाषणामध्ये म्हणलं आम्ही 10 कोटीचा आराखडा केला होता, 100 कोटीचा आराखडा केला होता. पण आराखडा करून पैसे आले नाहीत हे महत्त्वाचे आहे. आराखडा करून नुसतं चालत नसतं, पण न मागता पैसे मी 3.5 कोटी मिरासाहेब दर्ग्याची मी सेवा करायची मला संधी मिळाली, मी ती सेवा केलेली आहे. हे मला आवडून आपल्याला सांगायचं आहे. उर्वरित जे काम बाकी आहे अजून तिथलं, त्यावेळी आम्ही उर्वरित कामासाठी पण आम्ही पैसा उपलब्ध करून देऊ. आणि निश्चितच जसं आपण फ्रंटला दर्ग्याच्या फ्रंटला ह्या साईडला आपण एक गेस्ट हाऊस बनवलं, तसं दुसऱ्या साईडला पण गेस्ट हाऊस बनवायचं आहे. तिथं बाकी बॅक साईडला सगळे आपण गेस्ट हाऊस केलेले आहेत. आपण तिथं सगळ्या सुखसोयी करायचे आहेत. आणि जिथं जे मार्केट आहे ते मार्केट एका साईडला घ्यायचं, ह्या पद्धतीने लागेल जो पैसा तो आपण इथं उपलब्ध करून देणार आहोत. आणि मला सांगायला खूप आनंद आहे, हे जे रस्त्यात आपण उभा राहिलोय हे रस्ते आपण केलेले रस्ते आहेत. त्यामुळे असं कोणी सांगू नये की आम्ही कोणी केलेले रस्ते. आणि इथून पुढं पण महाराष्ट्र शासन भाजप जनता पार्टीचं आहे, केंद्रात भाजप जनता पार्टी, सांगलीत भाजप जनता पार्टी. आणि त्यामुळं निश्चितच भाजप जनता पार्टीच पैसा आणेल आणि हा शहराचा विकास करेल हे मला आपल्याला सांगायचं आहे. म्हणून मी सर्व इथल्या जनतेला विनंती करतो की आम्हाला कमळाला मतदान द्या, आमची चारही उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्या. पुढे 4 वर्षामध्ये ह्या वार्डचा ह्या इथला विकास कुठलाही थांबला जाणार नाहीये. आम्ही विकास करू एवढी मी ग्वाही देतो. ह्या वार्डमध्ये विकास केला, माझ्याकडं डोक्यामध्ये हृदयामध्ये कुठेही मुस्लिम हिंदू हा भाग नाही आहे. मी करताना प्लेनली काम केलं गेलं. इथं मुस्लिम मोहल्ल्यामध्ये पण आम्ही काम केलं, वार्ड क्रमांक 6 मध्ये काम केलं, 5 मध्ये काम केलं, 8, 7 मध्ये काम केलं. आणि ह्या मोहल्ल्यामध्ये पण आम्ही कामं केलेली आहेत. आणि मला इथं आनंदाने सांगू वाटतं की इथल्या नगरसेवकाला पण मी 100 कोटी दिले होते, बरोबर ना, 1 कोटी दिले होते मध्यंतरी. असे प्रत्येक नगरसेवकाला मी 1-1 कोटी दिले, प्रत्येक भागामध्ये कोटी दिले. तो मुस्लिमचा आहे, तो हिंदूचा आहे, तो हे जनचा आहे, तो लिंगायचा आहे, हा विषय माझ्याकडे नाही आहे आणि पहिल्यापासून मी धरलेला नाही आहे. त्यामुळं जनतेनं विकासाला महत्त्व द्यावं, विकासाला प्राधान्य द्यावं आणि विकासाला मतदान करावं एवढीच माझी विनंती आहे.